वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेतून वनराई बंधाऱ्याची निर्मिती महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यासह सर्व सदस्य व गावकऱ्यांचा पुढाकार. वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेतून वनराई बंधाऱ्याची निर्मिती महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व सर्व सदस्य व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. गाव समृद्ध करण्यासाठी, गाव पाणीदार करण्यासाठी या वनराई बंधाऱ्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. त्यामुळे गावोगावी वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात यावी असे आवाहन जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांनी केले. काल वळसंग येथे खास करून वनराई बंधाऱ्याची निर्मिती झाली. TV1 मराठीच्या टीमने या ठिकाणी भेट देऊन घेतलेला विशेष वृत्त आपण पाहूया. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथून अगदी गावाजवळच असलेल्या या ओढ्यामध्ये आज वळसंग ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी वनराई बंधारा या ठिकाणी सकाळी बांधलेला आहे. या वनराई बंधाऱ्याचं उद्घाटन जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर व त्यांचे संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होते. तसेच वळसंग ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ माळी मॅडम व ग्रामपंचायत अधिकारी माननीय नदाब साहेब व त्यांची सर्व ग्रामपंचायतीची टीम या ठिकाणी उपस्थित होते. गावामधले श्री हनुमान इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक माननीय काकतीकर सर व त्यांचे सर्व टीम, सर्व विद्यार्थी आणि यानंतर जे गावामध्ये अंगणवाडी शिक्षिका असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्या सेविका असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. यानंतर गट विकास अधिकारी माननीय मुक्तेश्वर माडगुळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बाजूलाच स्मशानभूमीला लागून जी मोकळी जागा आहे या ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलेलं आहे. एकंदरीत वळसंग ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सध्या आघाडी घेतलेली आहे. अनेक उपक्रम या गावामध्ये राबवलेले आहेत. गावामध्ये स्वच्छता सुरू केलेली आहे. गावामध्ये जे मोठा तलाव आहे, तलावाच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात झाडी निर्माण झाली होती. त्या झाडी काढून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे. गावातील अनेक लोक या कामासाठी हिरिरीने सहभागी घेताना दिसत आहेत. वनराई बंधारा, या वनराई बंधाऱ्याचं महत्त्व जे असं आहे, हा वनराई बंधारा बांधल्यानंतर परिसरामध्ये जवळजवळ 50 ते 100 एकर जमिनीला या वनराई बंधाऱ्याचा फायदा होणार आहे. त्यांच्या विहिरीला पाणी वाढणार आहे, कूप नलिकेला पाणी वाढणार आहे, बोरला पाणी वाढणार आहे. त्यामुळे या वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून एक समृद्ध शेती या वळसंग परिसरामध्ये होणार आहे. हाच उपक्रम डोक्यामध्ये घेऊन वळसंगच्या ग्रामपंचायतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. बहुतेक जत तालुक्यामध्ये 116 ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच वनराई बंधारा या ठिकाणी वळसंग येथे सुरू झालेला आहे. सकाळी जंगी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी थांबलेलं आहे आणि याचा निश्चितपणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये लोकांच्या विहिरीला पाणी वाढेल, कूप नलिकेला पाणी वाढेल, याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. वळसंग तालुका जत ही ग्रामपंचायत जतपासून अवघ्या 10 ते 11 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथील जे सरपंच आणि उपसरपंच आहेत, दोन्ही महिला आहेत. सरपंच म्हणून सौ माळी मॅडम आहेत, उपसरपंच म्हणून टिळे मॅडम आहेत आणि ह्या 2 महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. पाळण्याची दोरी जी महिलांच्या हातामध्ये असते आपण म्हणतोय, त्या पद्धतीनं वळसंग गावच्या ह्या कारभाराची, राजकीय कारभार किंवा वळसंगच्या ग्रामपंचायतीची कारभार महिलांच्या हातामध्ये दिल्यानंतर त्यांनी गाव कसं समृद्ध करायचं या ठिकाणी एक विडा उचललेला आहे. त्या दोघांनाही या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत माननीय पैगंबर नदाब साहेब हे त्यांना सातत्यानं सहकार्य करत आहेत. त्यामुळे हे गाव अतिशय चांगल्या पद्धतीनं समृद्ध होण्याच्या मार्गावर आहे. या गावासाठी खास करून जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय मुक्तेश्वर माडगुळकर, तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरव व पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी असतील व त्यांचे सर्व कर्मचारी असतील, हे विशेष लक्ष या गावावर केंद्रित केलेले आहेत. त्यामुळे जत तालुक्यामध्ये या गावाने सध्या 2 पाऊल या कामामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि सध्या अतिशय चांगल्या पद्धतीचे कामं या गावामध्ये सुरू झालेले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या गावाला या ठिकाणी मदत केलेली आहे.
त्यामुळं हा वनराई जो बंधारा आहे, हा वनराई बंधारा अगदी शिवकालीन कालापासून जवळजवळ 265 वर्षे पूर्वी सुद्धा हे वनराई बंधाऱ्याची त्यावेळेला पद्धत होती. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये ही पद्धत बंद झाली होती. मात्र पुन्हा एकदा नव्याने हे वनराई जे बंधारे आहेत हे या ठिकाणी सुरू झालेले आहेत. शासनाने विशेष उपक्रम या बंधाऱ्याचा हातामध्ये घेतलेला आहे. याचा निश्चितपणे फायदा येथील परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने वनराई बंधाऱ्याकडे विशेष लक्ष दिल्यास पाणी अडवा पाणी जिरवा हा जो मूलमंत्र आहे तो मूलमंत्र अगदी प्रत्येकाच्या शेतकऱ्यांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. आणि शेतकऱ्याला फायदा झाल्यानंतर त्याच्या शेतीमध्ये उत्पन्न चांगलं येणार आहे आणि तो स्वतः आर्थिक सक्षम होणार आहे, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने वनराई बंधारा या तालुक्यामध्ये करण्याची गरज आहे. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, वळसंग. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.